हात धुवायला गेले असं हात धुईत आहे का मजा करते काय कळा ना सकाळी आंघोळ नसल करून येत हा ना आम्ही आंघोळ नाही करून आलो आम्हाला पाचीच आंघोळ लागती अरे म्हणून तर म्हणलं ना आंघोळ नसल करून आले अरे पिन्या पिन्या बोला ना अरे यांना हात धुवायची तरी शूध आहे का इतकी भूक लागली का आम्ही तुमच्या आधी हात धुवून बसलो मला तर वाटत नाही हात धुतलाय म्हणून तुमच्यापेक्षा आम्ही स्वच्छ हात आहे. बीत धुवून पाय बर त्यानं मग तुला काय म्हणायचं आम्ही नाही धुतले का तुम्ही काय हात धुले तुम्ही तसेच बसले जाऊ दे आम्ही मॉडर्न जमान्यात जगत मग आम्ही चमच्याने खातो तुम्ही चमच्यानच का म्हणूनच चमच्या सारख्या बारीक झाल्या हो अरे मग काय तुझ्या सारखं आहे पाहिलं का हा? तुमच्या टावळ्या करे ती म्हणते ती तिला खरपाट पडलं ते ती कवाची इट झाडाखाली येऊन बसली का नाही बुकावली ती मग तुम्ही आज तेवढा तरसावला मला होतय कधी मध्ये आई उपाशी अरे, ठेवा तिला रे भूक लागल्या वय ना ती चालू काम सोडून देते हा माहिती मला बस. जे तुला जेवायचं नाही का मला उपास आहे बघ आपल्या आधी जेवण बसली ती म्हातारी आज कोण वारे आई उपास आहे तुमच्यामध्ये काय खायचंय तर पाहिलं ना? म्हणजे खिचडी खाऊन बसली मला भूक लागली होती मग खाल्ली ना जाऊ सकाळी दे खाल्ली नव्हती उपाशी मला ठेवली नाही का खिचडी मग संपून गेली अय पिन्या हा. अरे तुझं बायामध्ये काय काम आहे इकडे ये ना असं आलो रे आलो अहो, बसू द्या ना माझ्या भावाला काय त्रास आहे ते बाई काय माणूस आहे हा, बाया आपल्याच होत्या म्हणून बसलो होतो आहे का चांगलंय तुला पण लागला वाटतं बायांचा वारा अरे काय नाही आता सवय पडली कोणतं दुसऱ्या बायांजवळ जाऊन बसलाय काय हो आपल्याच बायांपायी बसलो हा का काय बोल भूक लागली का तुला थोडंच खाऊच थोडंच का? काय नाही म्हणायचं काला हा खाऊन घ्यायचं थोडं ऐक ना मोजून 5 घास काय हा तरी जमत हा, 5 घास आम्हाला चालतं अगं तो मला तिसरा टाइम आहे आता काय खायचा हा बस काय वाटत म्हातारीनं काय? पाहिलं नाही म्हातारी म्हणते तिसरा टाइम माझा खायचा त्याने सकाळी एवढे 2-3 बिस्किट खायले त्याच्यावर जेवेल नाही अजून त्यानेच मला चॉकलेट मी त्या वेळेवरच काय रे चॉकलेट हो हं मग मग नाही जेवली काय अरे ही अरे. चॉकलेट वर राहील का त्यानेच मला फोन करून झोपेतून उठवलेलं आहे हा हा विचारा त्याला उसातून जाईन तरी पाणी नाही लागून द्यायची नाही नाही मग? एकच नंबर मी ना माझा काय भरोसा आहे का काय होतंय थकत आहे का माऊली तसं गाड्या उलथू राहिली ती बसा बसा गाडाचं उलटायला जाते बाई तुला काय माहिती अरे पण तो शरद भाऊ राहिला ना गंगारा शरद भाऊ जेवण रे ना तर तू पहिले खाऊन घे खायला आपण पहिला आपला पोटोबा आणि नंतर बाकीचा इटोबा दुसऱ्याचं विठोबा का? आहे का हो, तुमच्या याच्यात मी मला लोणचं घेते हो हा घ्या घ्या घे काय रे पिरू भाऊ हा बोल ना पहिलं 10 रुपये होता तेव्हा जेवण सुद्धा करीत नव्हता अहो तव जेवण नव्हतं जात आता मस्त झाला पण सुधारला बरं का आता त्याला जेवण जातंय पहिली दारूच जायची सारखी आता उलट गोटीवाणी चोपडा चटक झालो हा, मग नाही पण मग बरं झालं मा भावाने दारू सोडली आता पहा बरं एखाद्या पोरीने पाहिलं तर नाही म्हणलं मग आम्ही लग्न करीते आता त्याने दारू सोडली त्याला पोर पाहिली काय रे मी पोर कवा पाहिली पाहिली पण भेटत टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये पाहिली मग काय फोटो काढून आणायचा वे रे बिने टीव्हीतून कस काय फोटो घेते गंगारा आणि मग आता ती कवा यायची तिच्यावर बाहेर? नाही डिपेंड याच्यावर डिपेंड आहे त्याला आवडली पाहिजे असं आहे का आणि मग? मग तुला आवडली नाही का बघू अजून बोलायचं तिथे सांग बोलायचंय अजून तो रात्री बोलत शेअर चाटवर पाहते काही हा टीव्हीत टीव्हीतल्या पाहून दाखवते त्याला मग आता तो बी युट्यूबर आहे ना तो बिग बॉस जाणार आहे विचार बरं त्याला तो कुठं जाणार आहे बिग बॉस काय काय कुठं जाणार बिग बॉस बिग बॉस बॉक्स म्हण रे हा बिग बॉस मला येत नाही बाबा, मी ऐकून चाट झाली कळालं कोण जात कधी पटली तर पटली असं काय रे मग पटल म्हण जाऊ दे अगं येडी वाकडी एखादी पाय चांगली का म्हणावं नाही बाई पायचीच आहे आशीर्वाद घे चांगला मग मी पोरं काय- कल्याण होईल त्यात मी जेव्हापासून शूटिंग क्षेत्रात आले ना तेव्हापासून त्याचा आशीर्वादच घेत आले काय रे हा खरं त्याने फक्त नाही म्हणावं नाही खरं आहे ना हा का खरं सांगू का त्याच्यामुळे तू फेमस आहे बरं का हा ना मग ए पण जाऊ दे ती नाही तेवढं काम बारीक केलं हा मग आता एकदा म्हणून दाखव बरं आरचे ए आरचे हाय गपचूप हा दातातून यायचं बाहेर दे अरे त्या नादामध्ये तिनं लय तवा फायदा घेतला माहिती का तुला पुढे मारायचा मारू दे बघा कुतडले तुला हा. बहीण नाही मारत मग कोण मारेल का रे नाही नाही पण मारून मारून एवढं दात पाडत असतात का त्याचं हा ना बरं आहे हवा जायला काय औषध केलं तर त्याला लय हाणायची मी हाणून हाणून सुटली का मग? गंगाराम हा
लोक एवढे पैसे मोडून दारू सोडायला जाते मारून मारून दारू सोडली म्हणजे मला विशेष वाटत आहे. म्हणलं तसं चांगला बहीण मार्गावर भावाचं दिसतोय. प्रेम पाहिजे काय रे. पण मग तुम्हाला एक माहितीये का काय? उलट चांगलं झालं काय चांगलं झालं ते सांग. दारू सोडल्यानं हा माणसात बसलो बाबा. मग एवढं मागे काय बुताई मध्ये वशला होता नाही का. ना माणसातून उचल होतो. पहिला माणसात नव्हता ना तो. हा नाही ग जर सोडली चांगलं झालं उलट अगं. मला तर त्याला जर मारायची ना तू मला रात्र रात्र झोप येत नव्हती. मी म्हणायची एखाद्या दिवशी टपकन जाईन हिच्या हाताखाली. हा मग एवढी बी मी काय त्याला डेंजर नव्हती मारी. मारायची तशी माग पुढं काही विचार करीत नव्हती. मग तो तसा वागतच होता. जाऊ दे आता त्रास देऊ बाई बर का. नाही आता काय त्रास देईन. गंगाराम भाऊ हा भात देऊ का? हा बाद द्या मला बस का? थोडा. बाद झाला. पिनो हा, दर पोळी कर. हाय 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 मग. दर रे पोटभर खातो. हो लई झालं ते. तू खा रे. तू खाशील तर होशील. हा ना 8 महिने चालू आहे एकटा आधीच तुला. काचा हा तर पिण्या अरे तुला 8 8 महिने महिने झाले चालू आहे का? ना. 8 महिने चालू आहे. हा बाई दारू बी सोडली खाय प्यायला लागलाय माणूस. ताजा तवा नाव राहिला ज्येष्ठ लाग राहिली नाही मग आता हा 8 महिने चालू का ऑगस्ट नाही चालू का. 8 वाजता चालू आहे. चालू आहे 8 चालू आहे. नाही नाही खरंच चालू आहे. तू तो 8 नाही ना म्हणत तू दुसरा 8 तू दुसरा आठवाय तुला 8 महिने गेले असं म्हणते ती. नाही गो. हा, मग काय तुला दिवस गेले असे म्हणते ती. यायला माणसाला कुठं दिवस जाते. मी असं म्हणत तुला वाटत रे. बघ आता तूच. मी तुला वाटत असं म्हणत. अरे पिण्या ती काय बोलत तिच्या तोंडाला हाडच नाही. अजिबात नाही. बहीण कोणाची आहे? आई आता तरी थोडी कमी बोलती. हा ना पहिली तू पाहायची ना. मला रागच येत होता तिचा. मी बोलतच नव्हते तिथे. नको बोलू. तुला मारलं का मग खऱ्याने डोकं सारखायचं काय व्हायचं काय. नको बोलू मग जेवण करू द्या आम्हाला. आता ते येऊ मध्ये होत. अशी मी तर त्याला त्या एवढं मारलं नसतं ना तर आपले व्हिडिओ झाले नसते. अगं पण मग आता तो जर ध्यानावा जर असता त्याच्यामध्ये जर त्याला कळालं असतं तर आपल्याला प्रत्येक माणूस मारित आहे. आपण या वाटाला नाही जाऊ तर त्याने काला मार खाल्ला असता एवढा. आणि मी सुधरावलाय त्याला जाऊ दे. मामुळं स्वाद जाऊ माणसामध्ये दे. आलाय. खाल्ला मार तर त्याचाच फायदा झाला. हा असं मग आपला थोडा झाला होता. नाही पण खरा कोणामुळे सुधारला तू. खरा कोणामुळे सुधारला मला हाच पॉइंट सांग आता. खरं म्हणजे मी ना हं. मी माझ्या जीवनाचा त्याग केला. त्याग काय त्या केलं रे. अहो काय त्याग केला. असा त्याग केला का सकाळी उठलो असं आतून नाव बसलो बा का पिण्यातून जर असा कायमचा दारू पेत राहिला तर माझं निम्म शरीर राहिलं नव्हतं ना. हं. बारीक झालं होतं. बरं झाला मग आता पिणू संपून जाईल. पण मग आमच्या गावातला एक चांगला माणूस होता. त्यानं लगेच गाडीवर टाकलं. एका भक्ताकडे नेलं. त्या भक्तानं सुद्धा सांगितलं पिनू भाऊ तुला बाहेरचा येतो नेमका आजची पिण्याची घेऊ पाहत होता. हा का. तिथे गेले मी. चांगलं झालं ना मग. मग तो मला फक्त म्हणा आमुष्याला ये. आमुष्याला गेलो असं मस्त टनाटन झालं. बरं पुन्हा झालं. असं नाही वाटलं की दारू प्यावा. येड्याच्या निमतानच बघत बी सापडला ना. हा ईडीवच्या निमित्तानं गावात. तसं थोडा सापडला असता. पिण्या म्हणून कोणा भरोसा नाही ठेवायचा. शरद भाऊ या ना इकडे राव जेवायला. आलो आलो. पिण्या मला एक सांग नेमकं तुला दारूत सोडायला औषध काय दिलं आणि कशात औषध दिलं. दारूतच. तसं ते होता का त्यालाच दारू पाजून नेलं होतं जोडीदाराने. हा का मग त्याला शोध नव्हती. म्हणजे फुल टाईट करून न्यायला का. हा त्याला शोधच नव्हती काही. फुल एन्जॉय. काय दिलं होतं रे औषध. अशीच बुकटी होती कायची तरी. हं ग्लास मध्ये टाकली ते म्हणा घे पिऊन. घेतली पिऊन. दारूची क्वार्टर होती. कोरी कोरी गंगाराम. काय म्हणतो मग कोरी प्यायला दिली का तुला. पण दारू म्हणून वाटली नाही ना. नाही वाटली. दारू प्याला तिथंच त्याचे जोखंडे चालले मग तिथंच झोपवला त्याला. गरीब. हा मग उठल्यावर त्याला शोध आली. तसे तो त्याने दारू सोडली तर आजपर्यंत काय पाणी आण रे इकडं. आजपर्यंत 11 महिने झाले दारूला हातच नाही लावला त्यांनी. डायरेक्ट नको. आणि मी समोरच्याला ज्ञान पाहिजे तो झोप येतो त्याला. हा का. इथून बरं मागं का आजचे
समोरच्याला म्हणायचो अरे काय पेतो तू काय पेतो फेकून दे रे. परपंच उद्ध्वस्त झाले. हा ना बरं कळालं करून करून देवपूजेला लागला आताशी. करून करून लागला आणि देवपूजेला लागला. पण आता पिनू असा जलून धरलाय सगळ्या लोकांनी. पिनू जिथं जाईल तिथं आता त्याचे सेल्फी काय आणि त्याला सत्कार काय करीत लोक पैसे काय द्या घरी काय नेते. हो ऐकित काय त्याला हा जाऊ दे. हे कोणी कसं असो या शरद कुठे आपला मधुकर कुठे यांच्यामुळं मला मोटरसायकल सुद्धा फुकट भेटली. वा वा वा. हा का? हो जाऊ दे कोणी काही म्हणू बरोबर आहे ना. पण आपल्याला जे देवानं दिलं ते सांगितलं. नाही बरोबर आहे. पुण्यावाल्या पोरांनी मोटरसायकल फुकट दिली. मग अजून काय पाहिजे माऊली. अरे तुझे गुण चांगले होते म्हणून दिली. तिला आम्ही हे सांगायचो आधी पिनू भाऊ सुधर. हा नाही बरोबर आहे. पहिला कोण आला आमदार खासदार तुला काही घेणं देणं नव्हतं. नाही त्याला कोलून लावायचं तू. अहो, तसं नव्हतं होत शरद भाऊ. मीच दारू पिऊनच आमदार व्हायचो. हा मग हा ते खरं आहे. तेव्हा खासदार काला डेअरिंग करील पुढं असं आहे ना. आम्हालाच भीती वाटायची का अर्चना. हा ना. मी नव्हते घाबरत त्याला. नाही तू नव्हती घाबरत पण आपण याला लोकांमध्ये पब्लिक मध्ये न्यायचं भीती वाटायची ना. तुम्ही असं द्यायचे का कोणी डुबती काय याला? अरे मग तो बरोबर आम्हाला सुद्धा मार खायला लागत होता ना. आलीच होती पाळी 2 वखत. नाही होत ते नाही होत. आपण त्या तिकडे नेलं होतं खंबाळ्याला. हा तिथं अर्ध्या रस्त्यात सोडून सोडून दिलं होतं तुला. लय दारू पेला शिवाय द्यायचा तो आम्हाला. हा ना. मग तरी पण 8 वाजतो आलंच घर घौशीत बर का बरं. गवशीत आला मावाज भावाचा करतो. हा ना. मी नव्हतो बरोबर तेव्हा. आला होता. आलो ना पण विसरला नाही आम्हाला. नाही चालूच राहत. दारुड्या कुठं जाऊन बक्कल कुठं वक्कल याचा भरोसा आहे का. आजचे काय वाटतं तुला. आजचे पण तू आम्हाला सोडून लय दिवसात पाहून गेली आणि आज आली पण लई ना बारीक झाली पाय. बारीकच आहे. बारीक नाही पण आता लयच बारीक झाली. नाही आहे तुम्हाला तशी. साडीत तशी दिसत नाही नाही खरंच लय बारीक झाली. ड्रेस होता असे जुंगळे दिसते फूक मारले का उडून जाईल असे दिसते. हा ना. हा, मग. बघण्याचा दृष्टिकोन. नाही साडी उंचही दिसते हा ना. हम्म. बरी चल जे एखाद्याच्या अंग काठी पातळ राहत. तूच नव्हता शूटिंगला दारू सोडले तसा तू कधी आला शूटिंगला. तुला माहिती आहे का एक गोष्ट पिनू भाऊ. काय आपले व्हिडिओ पाहणारे पाहत्या एक जण असत होते जळगावचे होते. त्यांच्या पोरासाठी मला विचारायला आले ते. हा का ते आहे. काय म्हणे. आम्हाला आवडत तुझे व्हिडिओ म्हणे आमच्या पोराशी लग्न कर. म्हणलं अडवलं का म्हटलं लग्न ठरलंय माझं. हा ना. जळगाववर आले ते 3 गाड्या घेऊन आले ते. पाय भाऊ पाय. मग आम्हाला वाटलं आले असेल कोणाकडे ते आमच्या घरामध्ये. डायरेक्ट पोरगी आम्ही पाहायचा कार्यक्रम सुरू. डायरेक्ट शॉक. बरं पिनू बिग बॉस मध्ये तुझा जर नंबर आला तुला 1 कोटी रुपयाचं पारितोषिक भेटलं तू त्याचं काय करशील. अहो, काय करशील. मी मस्त अशी भारी मधली गाडी थार घे थार. फार. थार घेईन. हा. नाही तर फॉर्च्युनर घे नाही तर सफारी घे. कोणती तरी घेईन हा आणि असा लोकांना भेटत सगळ्या जगाला भेटत. हा अरे ते मरू दे. ते 2 हाताचे 4 हात कर आधी. अरे आई ते आत्ता वाहणार ते वळी झाल्या ते झाल्यावर गाडी येते का नाही. मला लोकडं घेशील ना रे. हो लुगडी लागडी किरकोळे आई माव फुलं हा किरकोळे. काय सांगा बाबा पण मग ते टायमाला विसरून जातो. नाही आज लय किरकोळे 400-500. ते जाऊ दे रक्षाबंधन आली मला काय घेणार काय माहिती आता. तुला घेऊ बा आता रक्षाबंधन लई मोठं नाही राहत. दिवाळी मोठी राहते गंगाराम अरे सांग. पहिले नव्हते घेत पण आता घ्यावा लागतं. आता दिवाळीच येईल. नाही पण सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट सांग का. तू आता रक्षाबंधनचा पॉईंट काढला म्हणून सांगतो तुला. या वर्षीचे राखी बांधायचं रक्षाबंधनच्या दिवशी मुहूर्तच नाही. भात्रा काळ आहे भात्रा काळ. बरं का मुहूर्तच नाही. आम्ही सकाळी पहाटे उठून बांधू. नाही ना त्याचा उपयोग नाही, काय. 5 वाजल्यापासून पुढे चालू होतं 12 वाजेपर्यंत. नाही नाही रात्री 1:30 वाजेपर्यंत आहे हो. हा का? मुहूर्तच नाही. जाऊ दे दुसऱ्या दिवशी बांधीन. दुसऱ्या दिवशी आम्हीच बांधणार नाही ना. रक्षाबंधन संपली का रे. हा म्हणजे रक्षाबंधन हुशार. संपली. एवढे हुशार आहे. Yes, चल. त्यांना माहिती लुगडे घ्यावा लागते. मी एक काम केलं पत्र काळातच बांधून दे. हा, मग काय लागू दे पत्र मागे. नाही ना भद्रकाल म्हणजे लय मुहूर्त वेगळा आहे हो. भावाला काय होत नाही. बहिणीने बांधलं बहिणीला धोका आहे.
मग बांधा उलटा आम्ही तयार आहे बांधा. आमच्यापर्यंत कोणाची यायची हिंमत नाही. मला वाटतं साड्या घ्यायला लागतील म्हणून नाही बांधायची. खरंच बरं का हे साडे मुहूर्त नाही या वेळेला. मागच्या वेळेस पण मुहूर्त नव्हता. नाही पण होता मागच्या वेळेला काहीतरी मला वाटतं दुपारनंतर मुहूर्त होता 3 नंतर होता. पण हा डायरेक्ट रात्री 1:30लाच मुहूर्त आहे. हे करू काहीतरी. अर्चना जाऊ द्या, 1:30ला तर 1:30ला आम्ही रात्री 2ला उठून बांधू. पण बांधूच. टेरेसवर चल. बरं अर्चना टेरेसवर हा, जाऊ बोला. आपण न सांगता. अर्चना बोल ना. तुला बिग बॉस मध्ये 1 कोटी बक्षीस भेटलं तू काय तू करशील? काय करशील? मी पहिले बंगला बांधीन. हा बंगला. अर्चनाची इच्छा आहे बंगला, मी पहिले बंगला दारासमोर बांधीन. गाडी. मग नाही का मी थार घेईन, 4 स्कूटर घेईन, माऊला मम्मीला मला एक, घरी जायला यायला एक. बंगला प्रत्येकाला गाडी. बाकीचे पैसे प्रत्येकाच्या नावावर टाकून देईन. बसून खाईल 7 पिढ्या ती. हा. हा नाही काम का? करायचीच गरज बसून नाही. नाही खाणार मी, तरी मी जॉब करीन भाऊ. दाखवणार लोकांना, दाखवणार माझ्याकडे एवढा पैसा आहे. हा म्हणजे तिला एक हाऊस आहे बा हाऊस. मग नाही मी काय करीन शरद भाऊ तुम्हाला जर भेटलं तर तुम्ही काय कराल? मला कोण विचारतो हो, खरे कलाकार ये दोघं हा. आहे. बिग बॉस मध्ये यांचा नंबर लागलाय. हा मग काय आपल्याला कोण विचारतो? आपल्याला कोणी विचारता येतं? आहे की नाही? तुम्हाला ऑफर कुठून आली? बिग बॉस मधून आली. हा मला नाही ना आली ती. लोक चाट होतील ना. तुम्हाला पूर्ण जग पाहिजे. हा मग हा हो बिग बॉस मध्ये तुम्हाला सगळं जग पाहिजे. आज तो सूरज चव्हाण तुम्हाला माहिती कुठं गेलाय तो? हा, मग किती लांब गेला आणि तो? चालू गेला त्याच्यासाठी किती जण काय काय प्रचार करून राहिले का त्याला ओढ द्या. हा त्याला आई बाप नाही, 5 बहिणीत राहत होतो, गरीब परिस्थिती. आज तो कुठे गेलाय. तसे तुम्ही दोघं पण जाशाल, जाऊ आहे की नाही? नाही जाऊ दे तो गरिबीतूनच वर हा गेला. तुम्ही पण गरिबीतूनच वर जाणार आहे. घाबरू नका, तुमचे पण दिवस येतील. त्याची तुझ्यासारखीच एक ऍक्शन आहे, गोलीगत धोका. हम्म. तुझी कशी अय होती तशी. मा नावाने इवळत मला किती बोलायचं माहिती माझ्या कंपनीमध्ये. का बरं? म्हटलं तुझ्या नावाने. तो एक आगून दाखायचं त्याला. नाही ना, तू कसा हे करीतो माझ्या नावाने. मग अच्छे. अरे ती काय भाऊ ती जोडीची अगली होती भाऊ. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. मग ती काय भाऊ लय बांधत होता. लय झाले गप्पा गोष्टी आता आता तुम्ही राहिल्या दोघं नाही. बोलत बसा आता मला पाणी पिऊ दे. हा, भांडे कसं नाव घेतलं रे, पळून गेले. आमचा काय संबंध आहे तिकडे? नाही आता मी पाणी प्यायला उठतो. अर्चनात राहतो तिथे. इज्जतीत गपचूप झाडून घ्यायचं, मी फक्त भांडे नेऊन ठेवीन. म्हणजे झाडायचं काम आमच्याकडे हा का? मग खाल्ल्या खाल्ल्या वाकावं बी जरासं खाली. अहो माणसं गडी माणसं आहे आम्ही तुम्ही बाय आहे. येणं आपल्याशिवाय कोणीच नाही. तुम्हाला पाहिलं तुम्ही झाडलं का नाही तर झाडलं. पिण्या पाणी पी. हा पाणी द्या माऊली बा. गडी माणसं वा, अरे वा. बाय काय पुढं बरं नाही म्हणती, गडी माणसं आहे. हा बाई पाहिलं म्हणशील तू बस, मी देतो झाडून. हो ते तर वा रे शहाणा. ते तेवढं आरचे पैसे उचलून ठेवतो तर. हे बाई इकडं वाऱ्यात जातील. अरे हा, पैसे लय महत्वाचे. तेवढेच मला किराणा करायला कामात येते. पण आरचे 2000च्या नोटा तर बंद झाल्या. 2000च्या नोटा काय घेऊन फिरते? नाही, आमच्या गावात चालत आहे ना. हा का? मग चांगलं आहे चांगलं आहे. आमच्या गावात चालत आहे. बरं वय तेवढे भांडे टाक घासून. हा, अजून काय? काही नाही पाणी बिनी देऊ का तुला. मला जीवावर आलंय, थांब खाल्ल्या खाल्ल्या. पुढं मला साऱ्याचे भांडे जेवण घासायला. झाले बस, 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 जेवण बस. होय ना, एवढं काय फाटलंय का ना? मी हात धुवून बसले. हा धुवून बसली, आख्याच्या आधी बसली ना. झालंय ज्याचे ते उठून गेलंय. मग भांडे मा नावाचे म्हणून ते उठून पळू पळू गेले. नाही सगळ्यांचा डबा गोळा करून घेतलेत खायला तिथं. बट माझं पोटच नाही भरलं. अजून तेवढी पोळी आहे, तेवढा भात आहे, तेवढं खाऊन काही घे. नको मला. खा नाही तुला कोण काय म्हणत खा. मला मानापेक्षा मीच नाही घेणार. अगं इकडं मुद्दाम- दुकान आहे, मामाला घेऊन जाईल. दुकानात जाऊन कुरकुरे अगं घेऊन मुद्दाम येईन. म्हणत होते तेवढी खाऊन घे. मला नाही खायची. काही नाही अहो, जाऊ दे पण हात तर धुलाय ना. मग चला आपण दुकानात जाऊ. चल घेऊन जा. चाल ना दुकानात जाऊ. हा चाल ना मग. काय घेशील? चिंचा. हा काहीतरी घेऊ चाल. पाहिलं का तिला काय आहे रे? हा काय आवडलं? एवढं खाल्लं किती. मी लहान आहे का रे? जाऊ बहीण द्या. किती का मोठी आहे, असं ना भावासाठी लहानच राहते. नाही पण लाडकी. ये ना पक्की वरच्या मालावरती. कांदे खाऊ. लाडकी बहिणी योजना चालू आहे का नाही? हा आहे चाल ना मग तुला काय लगेच. माहिती? आधी खासदाराच्या बहिणी आहे. अगं पण आता लहान नाही ना राहिली. त्या आरोला म्हणलं तर हाय बाई काय नाही तसं याला माहिती, मी लहानच आहे. चाल येतो घेऊन आई इडून. ये बाबा तुला काय काही गं? लाज नाही, तू हो, कुशाल. काय करा मग एवढे भांडे उचलून घ्या. हा उचला नाही तर तिथंच पडू द्या.